गाईज वेलकम टू प्रियंका बुटीक गाईज 7 जानेवारीचा हा व्हिडिओ आहे आणि एका कस्टमरची डिमांड अशी आली आहे कंप्लेंट यांनी गावाकडे ब्लाऊज शिवलेला आहे। ही साडी आहे 1500 ते 2000 पर्यंत आणि यांनी गावाकडे शिवला आहे। त्या टेलरनी छान शिवलेला ब्लाऊज आहे बघा, गावाकडच्या हिशोबाने चांगला शिवलेला आहे। पण आता त्या कस्टमरला आवडलेला नाही आहे। आता तिचं काय म्हणणं आहे, या ब्लाऊजला थोडं चेंज करून द्या, गड्याला थोडं चेंज करून द्या आणि हा जो स्लीव्ज आहे याला पफ स्लीव्ज टाकून ही लेस खोलून द्या आणि ही पण लेस थोडी गावरानी वाटत आहे म्हणून ही लेस त्यांनी दुसरी आणून दिली आहे, याला लावून द्या, याला चेंज करून द्या आणि याला पफ स्लीव्ज टाकून दुसरं स्लीव्ज बसवून द्या। तर याचे मी 400 रुपये घेतले आहे नुसतं याचं। तर हे बरोबर आहे का प्लीज मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण उकलायचं म्हणजे खूप टेन्शनवाला काम आहे। तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा तुमच्याकडे पण असं प्रॉब्लेम येते का, कारण खोलणं खालणं खूप प्रॉब्लेम क्रिटिकल काम असते। आता हे पूर्ण स्लीव्ज आम्हाला नवीन बनवणं आहे आणि हे मी साडीमधनं अर्धा कापड काढला आहे, पूर्ण अर्धा मीटर कपडा काढून मी पुन्हा त्याला स्लीव्ज बनवून याच्यावर स्लीव्ज बनवील, पफ स्लीव्ज, ती जी आजकाल डिझायनर स्लीव्ज चालत आहे ती। हे पूर्ण मला लेस खोलायची आहे, पूर्ण म्हणजे डबल मेहनत करायची आहे। विचार करा तुमच्याकडे पण असं होते का, प्लीज मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। बघा शिवलं छान आहे, त्यांनी आपल्या हिशोबाने शिवलेलं आहे पण तिला आवडलं नाही आहे। आता त्याचं काय करू शकतो आपण। तिला म्हटलं पण मी की नेक्स्ट साडीमध्ये करू शकते तू, पण तिला नाही याच साडीमध्ये करायचं आहे। तर आता मी घेतलेले रेट आणि तिला मला अर्जंटमध्ये द्यायचं आहे। तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा हे बरोबर आहे की नाही आहे। थँक्यू सो मच गाईज, बाय बाय।